पुण्याच्या आळंदीमध्ये अपरा एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली। अपरा एकादशी निमित्तानं भव्य महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी इंद्रायणी काठावर भक्तीचा महापूर पाहायला मिळाला। या निमित्तानं इंद्रायणी काठ नेत्रदीपक विद्युत रोषणाईनं न्हाऊन निघाला। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये आणि विठुनामाच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून गेली। पुणे जिल्ह्यामधील हवेली तालुका परिसराला अवकाळी पावसानं जोरदार झोडपले। वादळी पावसामुळे काही काळ नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिंदोडीमध्ये वादळी पावसाचा तडाखा बसला। वादळी पावसामुळे झाडं कोसळल्याच्या घटना घडल्यात। झाडं कोसळल्यामुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फीडरच्या तारा तुटल्याची घटना सुद्धा समोर आली आहे। नाशिकच्या येवला आवारामध्ये एसटीला चांगला प्रतिसाद मिळतोय। लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली संख्या येवला बस आगारासाठी लाभदायक ठरते। यंदा आगाराच्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे। अवघ्या 20 दिवसांच्या कालावधीत येवला आगाराला तब्बल 1,61,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशनच्या कांदा मार्केटमध्ये संतापजनक प्रकार पाहायला मिळतोय। कांद्याला 80 ते 100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आपला माल थेट मार्केट कमिटीच्या गेटवर ओतून दिला। हाच कांदा जेसीबीच्या माध्यमातून बाजार समितीनं बाजूला नेऊन फेकला।